सुप्रभात. दसरा म्हटला की झेंडूची फुलं आलीच. मग ती दरवाजाला माळ असो किंवा गाडीला माळ असो, त्याच्यासाठी आपल्याला लागतातच. मग ती घेण्यासाठी मी आले होते पाथर्डी फाट्याला. इथे सगळ्या टाईपचे शेतकरी येऊन फुलं विकत असतात. त्याच्यानंतर ह्यावेळेस 200-250च्या दरम्यान झेंडूचे कॅरेट होते. मग मी एक 200 रुपयाचंच कॅरेट घेतलं. त्याच्यामध्ये पण भरपूर फ्रेश फुलं होते. नंतरनं ह्या माळी पण मी घ्यायचा विचार करत होते, पण माळी जास्त महाग असल्यामुळे मी त्यात काही घेतल्या नाही. आणि ह्या झेंडूच्या फुलांना तर खूप मेहनत लागते लावायला. त्याच्यानंतरनं मी झेंडूचे फुलं घेतले, आपट्याचे पानं घेतली आणि आंब्याची पानं घेतली व घरी आली, कारण मला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. घरी आल्यावर मिस्टरांना मी माळी बनवायचं काम लावून दिलं व मी पुरण छान शिजून घेतलं, त्याच्यात गूळ टाकला, मिक्स करून घेतलं व ही सार बनवायची तयारी केली. त्यात सगळे मसाले टाकले, दळून घेतले व तेलात फोडणी दिली. त्याच्यानंतर माझ्याकडे गाय आली होती, तर तिला पुरणपोळी झालेली नसल्याने मी डाळ आणि गूळ ते मिश्रण होतं तेच खायला दिलं व हळदी कुंकू लावून घेतलं. व त्याच्यानंतर मी भजे करायला घेतले. त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून सगळं जे काही भज्यांसाठी असतं ते टाकून घेतलं आणि मस्त मिक्स केलं. नंतर हा सार माझा एकदम टेस्टी दिसत होता आणि तो छान झाला पण होता. नंतरनं मी भजे काढून घेतले व पुरणाची पोळी पण केली मी. ही पुरणाची पोळी ना मी एकदा व्हिडिओ यूट्यूबवर बघितलेला होता तिचा, तर मी सेम त्याच पद्धतीने केली व एकदम टेस्टी झालेली होती. आणि आता दरवेळेस मी ह्याच पद्धतीने पुरणाची पोळी बनवते व खूप छान होते. नंतरनं मी देवीला नैवेद्य दाखवला व तिची आरती करून घेतली व संध्याकाळी मी अशी छान साडी घातलेली होती, त्यामुळं मी एकदम सुंदर दिसत होती. आणि नंतर मी छानपैकी दिवा उतरवून घेतला. माझे मिस्टर गाडीवर बसलेले होते आणि नंतरनं त्यांनाही तिलक लावला आणि छान गाडीची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर माझा मुलगा व्हिडिओ काढत होता, थोडे नाटकच करत होता, तरी मी त्याला बळजबरी काढायला सांगितलं. नंतर मी मिस्टरांना शुभ दसरा म्हणून छान आपट्याच्या पाण्यावर लिहून दिलं होतं. दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते व प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.